खूप दमलोय आई. आई मला जरा पाणी दे ना. दे ना पाणी. सगळ्या गोष्टी हातात पाय खाली आधी. काय चाललं? ओरडतेस कशाला? विघ्नेशने काय केलं का? त्याचं नाव घ्यायचं नाही. हा? कसं आहेस रे हे? शी, मैत्रीचा जरा म्हणून विचार नाही तुला? सगळे पुरुष ना एक सारखे असतात आणि तू पण पुरुष निघावास. म्हणजे आई काय 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 बोलतेस तू? काय झालं मला शांतपणे सांग ना. होय आई असं नाही. याला असं काय बोललो ना की लगेच व्हायलेंट होतो. खबरदार आता हे काय लाता हे एवढ्याशा जीवाला काय असं केलंस ना तर याद राहा. जीव अगं त्यांनी काय केलं पाहिजे? काही केलेलं नाही. अरे काय चाललंय काय नक्की तुमचं? असं इथं काही घरात छोटापाणी खेळताय? विघ्नेश बघा ना. विघ्नेश काय केलंस? विघ्नेशने काही केलेलं नाहीये, सगळं ह्याने केलंय. सौमित्र काय केलेस तू? त्याला काय विचारताय? तुमच्या वळणावर गेलाय तो. आणि ते मैत्रीची काही म्हणून परवा नाहीये याला. कुठल्या तरी परक्या मुलींबरोबर रात्री बोलतो हा, चॅटिंग फॅटिंग काहीतरी करतो. शी, असं झालंय काय? हे बघ बाळा, हे बघ सौमित्र, तू माझ्या बरोबर बाहेर ये. तुला जरा 4 गोष्टी समजून सांगतो आणि कुणीही मध्ये यायचं नाही सांगून ठेवतो. आई यांचा हा ऍटिट्यूड आपल्याला महागात पडू शकतो. इकडे रे बाळा, आतमध्ये हो. नलू तू आतमध्ये हो. तू आतमध्ये हो. मी बघतो त्याच्याकडे. तू हो आतमध्ये. मी खरंच काही तू माझ्या बरोबर यायचं तिकडं. कुणीही मध्ये यायचं नाही. आता दादा आहे आणि मी आहे. चॅटिंग करतोय. अहो बाबा काय इकडे ये. इथं उभं राहा. अहो काय चाललंय त्या विघ्नेशचं? त्याला काय आपण भाकरीवर घेतला की एवढा त्रास का देतो मला? त्याला एक दिवस नाही ना चेचला मी नावच बदलणार आहे माझं. एवढा खर्च करून तुझं एवढं छान नाव ठेवलंय, कशाला नाव बदलायच्या भानगडीत पडतो? जाऊ दे. हे बघ, हे बाळा, मला कळतं रे हे सगळं. वेगवेगळ्या मुलींशी गप्पा माराव्यात, त्यांच्याशी म्हणजे काय म्हणतात तुम्ही ते फ्लर्ट बिल्ट करावा असं वाटतं, सगळ्यांनाच वाटतं. त्यात काही वेगळं विशेष काही नाही, गैर काही नाही. फक्त एक करायचं, जे करायचंय ना ते बिनधास्त करायचं. फक्त ह्या बायकांना मात्र अजिबात कळू द्यायचं नाही. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या कार्ट्याला, ते विघ्नेशला तर ना ह्याच्यातलं अजिबात कळू द्यायचं नाही. तू कसं रे असं वेडा बावळत राहिलास? तुला ना ट्रेनिंगची गरज आहे. तू चल माझ्या बरोबर, तुला मी सगळं असं डिटेल्ड वाईज असं इसकटून सांगतो. चल चल. हो बाबा काय तुम्ही? कोण आहात तुम्ही? काय बोलताय? एक मिनिट. अरे ऐक ना. अरे ऐक ना. आई अगं हे काय शिकवतात माहितीये का? बाहेर मुलींची फ्लर्ट कसं करायचं आणि घरी कसं लपवायचं हे शिकवतात मला. वा वा, काय घर आहे. अरे नाही भाऊ माझ्या जीवावर उठलाय. आई मला पाणी देत नाही आणि वडील मला बाहेर खेळीपणा शिकवतात. वा वा, ऐकच नाही मला या घरात. अरे आई आय थिंक तुला स्पेसची गरज आहे. मी खिडक्या लावून घेतो. हाय. हाय हाय. सो काही प्रोग्रेस? आपल्याकडचे सगळे कार्ड्स आधीच ओपन नसतात करायचे. म्हणजे बघच हा डॉक्टर सौमित्र मला पटतो की नाही ते. स्टेप 1.
क्या बात आहे. सुनबाईंच्या हातचा चहा. छान वास येते. आलं वेलं घातलं वाटतं. हा वा गुड. नाही घ्या. घेऊ. आणि तू? नाही नको, मी नंतर घेईन. ए नको बिको चालत नाही हा, सगळ्यांनी एकदम घ्यायचा. माई कुठे कप? हा माझा पण. येस घ्या. Cheers. घे ना. नाही नको, मी नंतर घेईन. अगं घे ना बिंदास. याच्या तक्रारी सांग थोड्या. हॅलो आई. मी छान आहे. नाही इकडे सगळं छान आहे. हा हा. या पोरी रडतात लई नाही. रडतात आणि मोकळ्या होतात. मनात काही राहत नाही ना त्यांच्या. हा आता हे बघ माहिती, आता मला एवढ्या मैत्रिणी आहेत ना, तर मी सगळ्यांशी बोलतो की नाही, पण हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे एकदम. म्हणजे काय काय वेळेला ना ती काय म्हणते काही कळतच नाही. मग कळून घे. तेच तर आहे ना, ते न कळण्याचा लोचा झालाय सगळा. तुला कळत नाही कारण तू लक्षच देत नाहीस ना. तू सोफ्यावर बसून ऑर्डरी सोडतोस. चहा दे, पाणी दे. मैत्रिणींना सांगशील का असं? नाही 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 माई, मी ऑर्डरी सोडत नाही. आणि उलट मी काम करायला गेलो ना तर तीच म्हणती तुम्ही कशाला असं म्हणते. आवाज करते ना तुला. काय म्हणते रे लाडानी? हा ते लाडाने काहीच म्हणत नाही. अरे काय नाही काय नाही. अरे काय नाही काय नाही काय म्हणते? काय म्हणते? आपलं धनुष म्हणते. धनुष. माई तुला एक सांगू का, म्हणजे मला आहे ना ही खूप आवडते, पण ना बाकीच्या मैत्रिणींना कसं मी काही बोलू शकतो की नाही तसं हिच्याशी बोलू शकत नाही. अरे मग कर ना तिच्याशी मैत्री. नाही तर मग संसार कसा करणार तुम्ही? तू तिला ऑर्डरी सोडणार, हे आणून दे ते आणून दे, मग ती तक्रार करणार. मग तू सारखं काही मागत बसलास की ती चिडचिड करणार. पण तुला कळणारच नाही की ती चिडचिड का करतेय. वर्षानुवर्ष हे सगळे संसार असेच चाललेले असतात. आपण हेच बघत मोठे होतो. पण सगळे वागतात तसंच आपण वागत राहिलो असतो तर तुला अशा मैत्रिणी मिळाल्या असतं का? म्हणून बदल घडवायचे असतात, पण हळूहळू. हा नाही नाही बरोबर आहे तुझं एकदम. मला पटलं, पण आता हे मला पटले तर तिला पण पटणार का? पटेल ना. तिला बरंच वाटेल तुमच्यात मैत्री झाली तर. आणि मग असा आईचा फोन आला की रडणार नाही ती. कारण तिला माहिती आहे तू तिच्याशी बोलायला असशील. ती इतकं धाडस करून आली आहे तुझ्याकडे. तू तिचा मित्र नाही झालास तर एक विश्वास तुटल्यासारखं वाटेल ना तिला. हा बरोबर, मित्र झालं पाहिजे. बरोबर. काय असतं, लग्नात दोघांनी एकमेकांना समजून घ्यायचं असतं, तशीच एकमेकांना मदतही करायची असते. हा बरोबर आहे यार माई, एकदम करेक्ट. मग हा बोल नलिनी. हा 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 माई. हे बघा माई, मी शेवटचं सांगते. आता या दोघांचं ना ताबडतोब लग्न लावून द्यायचंय बस. अगं जरा दमानी. काय होतंय? काय झालं? अहो काय झालंय हे कसं सांगणार नेमकं काय होतंय आणि काय झालंय ते. पण एवढंच सांगते, आता साखरपुडा वगैरे नको, सरळ लग्न लावून देऊया त्यांचं. 7 फेरे आणि मग म्हणो बसा काय करायचं ते बसत करत बसा म्हणो बसा बसा.
अगं नक्की काय झालंय? सौमित्र काय बोलला का तुला? नाही, हे स्वतःच्या तोंडाने सांगण्या इतकं अजून तो निर्लज्ज झालेला नाहीये ना माझा दिवटा. पण जे काय झालंय तो म्हणजे हे झालंय, मला एकदम नको झालाय जीव. हे बघ, मला काहीच कळत नाही तू काय म्हणतेस ते. माई माई हा हे बघा, म्हणजे हे कसं सांगू मी तुमच्या घरी येऊन तुमच्याशी बोलले तर चालेल? हो हो, बर ये ना, मी घरीच आहे. पण माई, या दोघांचं लग्न मी ताबडतोब लावून देणार आहे, मी आधीच सांगते तुम्हाला. हा आई, मग चटकन नाश्ता दे, पटकन खातो, लगेच जातो. घरात काहीही मिळणार नाही. बाहेर जायचं, बाहेरच काय ते हादडायचं आणि बाहेरच राहायचं. हे काय आहे? हा, चुकून सांडलं. वाट आणलायस नुसता तू. ठेव ती वाटली, ठेव. डोक्याला नुसता ताप केलाय. काय झालं? दोघांच्या ब्रेकअपचं बहुतेक कळलंय तिला. बोलायला येते म्हणाली. बापरे, आणखी काय काय निस्तरावं लागणार आहे बघूया. काय ग, आज एकदम सकाळ सकाळ आलीस? हाय हाय, अगं काय आज एकदम वेगळीच दिसतीस तू. नवीन गेटअप आहे ना, एक सेल्फी काढू. चल. गेटअप? अच्छा, ओके ओके ओके. हो, म्हणजे साधे कपडे, साधा. हो, भारी ग, सॉलिड आवडलं मला. साध्या साध्या कामात पण फार डेडिकेशन दाखवतेस. ग्रेट. मग वाटलं काय तुला? मुलं पटवणं ना माझ्यासाठी एखाद्या फिल्मच्या रोलसाठी प्रिपेअर करण्यासारखं आहे. म्हणजे आमिर खान कसा वेट गेन करतो, लूज करतो, एक्झॅक्टली लाईक दॅट. भारी. मग आता काय करणार आहेस तू? नेक्स्ट मूव्ह. ओके. मी त्याला इतके मेसेजेस करून सुद्धा तरी मला एकावरही रिप्लाय केला नाही. घाबरला असेल बघतो. नाही नाही नाही, तू काय म्हणाली होतीस त्या दिवशी? ती कॅटेगरी? हा, त्यामुळे असेल. पण मुलगी संकटात असली की मुलं पागळतात ग. नाही कळलं. म्हणजे खांदा देतात. सो संकटात असलेल्या मुलीला जर मदत केली ना तर त्यांना आपण हिरो असल्याचा फील येतो. ओ, सौमित्रची गाडी दिसत नाहीये कुठे. नाही आलेला अजून. हा, नसेल आला बहुतेक. मग मी थांबते इथेच. एनिवे, तो येईलच आता, मी निघते. बाय बाय, ऑल द बेस्ट. हाय हाय, काय हाय? कसला हाय लावलायस रे तू? आणि हसून हाय करतोस वरतून मला? हे छान आहे, मस्त. हाय कर ना, अजून कर हाय. नाही म्हंटलस तुम्हाला? नाही म्हंटलस रे तुम्हाला चक्क. मस्त, कमाल आहे. वाव, मस्त, छान वाटतंय मला. ग्रेट फिलिंग आहे एकदम. अमेझिंग. तू सरळ नाही म्हणालास रे मला, म्हणजे डायरेक्ट नो. हो नाही, हे म्हणजे कसं आहे, हे कमाल आहे. नाही, हे मस्त आहे, अमेझिंग आहे. रेणू इज फिलिंग अमेझिंग. वाव, ग्रेट. सॉरी, कारण मी पण नाही म्हटलं होतं ना तुला, त्यामुळे तू बरोबर आहे. तू मला नाही म्हणू शकतो. अरे त्यात काय एवढं? अजिबात व्यवस्थित, छान. नाहीच म्हणायला पाहिजे होतं. पण मला एक सांग आदिल, तुला आधी वाटायचं ना माझ्याबद्दल? तूच सांगितलं ना, म्हणजे प्रेम इतकं छान असतं, प्रेमात हे ते हे सगळं तूच सांगितलं ना आदिल मला. आणि आता जेव्हा मला वाटतंय तुझ्याबद्दल, तेव्हा काय यार, तेव्हा म्हणजे तू 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 तोडतोस मला. हे ते पण बरोबरच आहे, तोडू शकतोस तू, त्यात काहीच तुझी चूक नाहीये. पण मला एक गोष्ट सांग आदिल, तुला मी आवडते हे मला कळलं तेव्हा मी काय केलं होतं? सांग ना, काय केलं होतं मी? आणि तुला कळालं आता तर तेव्हा तू मला तोडलेस.
ना माझ्या मेसेजेसचा रिप्लाय करतो, फोन उचलत नाही, काहीच नाही. म्हणजे असं चक्क तोडलंयस तुम्हाला. नाही आणि तू करू शकतो अरे असं, कारण कसं आहे प्रत्येक व्यक्ती आहे ना तो वेगवेगळा असतो आणि तू पण तसंच आहे, त्यामुळे तू वेगळा आहेस असं मी समजते आणि तू कर. मला ना आणि यामुळे बिलकुल वाईट वाटत नाहीये. शी वाईट अजिबात नाही. मला का वाईट वाटेल, बिलकुल नाही. आणि मी तुला सांगते की मला चिडचिड पण होणार नाही या गोष्टीची, कारण की पण आधी मला फक्त एवढं सांगायचंय की मला तू आवडतोय, पण तुला मी आवडत नाहीये ना. पण मी तुला तरी एक्सप्लेन नाही करू शकत की मला काय. डॉक्टर, आय एम रिअली सॉरी. काल तुम्हाला मी जो मेसेज पाठवला तो माझ्या बॉयफ्रेंडसाठीचा होता, एक्ससाठीचा होता तो. सॉरी. कुठला मेसेज? काल मेसेज पाठवला ना तुम्हाला, बघितला तुम्ही, लास्ट सीन दिसतंय. हो का? अहो काय आहे? खूप सॉरी. माझ्या एक्स बॉयफ्रेंडचं नाव पण सौमित्रच आहे. त्याला पाठवायचा होता तो मेसेज, पण चुकून तुम्हाला आला. हो म्हणजे बरंच झालं त्याला नाही गेला तो. अहो पण मला आला ना मेसेज. आणि तुम्हाला माहितीये का या मेसेजमुळे माझ्या आयुष्यात किती प्रॉब्लेम झालाय. अरे ते मैत्रीची काही म्हणून परवा नाहीये याला. कुठल्या तरी परक्या मुलींबरोबर रात्री बोलतो, हा चॅटिंग फॅटिंग काहीतरी करतो. मला मान्य आहे तुम्ही चुकून पाठवला वगैरे, पण मला आला ना मेसेज. तुम्हाला काय माहिती का, आमच्या घरात एक विघ्नेश नावाची घाणेरडी भुरटी व्यक्ती आहे. तो लोकांचे मोबाईल चोरतो, त्यातले मेसेजेस वाचतो आणि गावभर ते दाखवत फिरतो. त्याने आता हा मेसेज आईला दाखवला. आता कसं करायचं मला सांगा. सॉरी. तुम्ही का रडताय एवढा? माझा प्रॉब्लेम झाला. माझा बॉयफ्रेंड, माझ्या एक्स बॉयफ्रेंडचं नाव सौमित्र होतं डॉक्टर. असं नाव घेतलं की खरंच कसं तरी होतं मला. हा खूपच कसं तरी होतं. एकदम पॅनिक व्हायला होतो एकदम. हे बघा, तुम्हाला जर पॅनिक अटॅक येत असेल तर मी सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्टचा नंबर देऊ शकतो. देऊ का? तुमच्या घरी पण कळलंय आता.
आय एम सॉरी. त्याच्यामुळे पण मला रडायला येतं, खूप खूप रडायला येतं. आय एम सॉरी. ठीक आहे किती सॉरी म्हणता. ठीक आहे मला कळलं आता काय काहीच नाही होऊ शकत. पाठ बरी आहे का तुमची? हा पाठ बरी आहे का तुमची? बरी आहे. आणि आता चक्कर बिक्कर येत नाही ना? नाही. ठीक आहे ज्या गोळ्यात त्या वेळच्या वेळी घ्या म्हणजे तुम्हाला लवकर बरं वाटेल. ओके गुड. बस इतकंच. काय? हां नाही म्हणजे ॲक्च्युली एक आहे सांगायचं होतं विसर. गोळ्यांचा डोस संपला की मला येऊन सांगा काही परिणाम होतोय नाही आपण त्या गोळ्या बदलून देऊ. खरं तर होईलच पण सांगा. ठीक आहे. एक मिनिट. दिस इज टू मच. हा काय? काल मी तुम्हाला एक मेसेज पाठवला होता. आय मिस यू म्हटलं, तुमच्या अंगावर चक्कर येऊन पडले आणि आता तुमच्या समोर रडते आहे आणि बस इतकंच. यू आर इम्पॉसिबल. हा तुम्ही किती न्यूट्रल आहात. आय डाऊट की तुम्ही एक पुरुष आहात. तुमच्यामुळे बेट हरले ना मी. एक मिनिट. बेट कसली बेट?